नमस्कार, मी सुवर्णा. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झालेले आहेत. लता मंगेशकर पुरस्कार ते स्वीकारणार आहेत आणि त्याकरता त्यांचा मुंबई दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झालेले आहेत. नरेंद्र मोदींचा ताफा षण्मुखानंद सभागृहाच्या दिशेने रवाना झालेला आहे. विमानतळावरची ही दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर दाखल झाले आणि तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी खूप मोठी गर्दी जमलेली होती. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. मनोज, काय अपडेट? साधारणतः 4:40 या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे आगमन झालेलं आहे मुंबई विमानतळावर आणि त्यानंतर जो त्यांचा वाहनांचा ताफा आहे तो षण्मुखानंद हॉल जो आहे त्याकडे रवाना करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी मात्र वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आला होता. या ठिकाणची पूर्ण जी वाहतूक होती ती पूर्णतः बंद करण्यात आली होती. जवळपास 20 ते 25 मिनिटं या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली होती, कारण पंतप्रधानांचा ताफा जाणार होता आणि सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये कुठलाही उणीव भासू नये यासाठी हा पूर्ण जो वाहनांचा ताफा होता जाण्यासाठी म्हणून ही पूर्णतः वाहतूक बंद करण्यात आली होती. आणि नरेंद्र मोदी यांचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते असतील, त्याचबरोबर राज्याचे मंत्री सुभाष देसाई असतील, या सर्वांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर हा ताफा आता षण्मुखानंद हॉलकडे रवाना झालेला आहे. हा ताफा गेल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर या ठिकाणची जी वाहतूक आहे ती वाहतूक आता सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता वाहनांची एकच गर्दी झालेली सुद्धा पाहायला मिळत आहे. नक्की, धन्यवाद मनोज, आपण माहिती दिल्याबद्दल. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिललाच सुनावणी होणार आहे. दुसरीकडे रवी राणांना तळोजा जेलमध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे तळोजा कारागृहाबाहेर शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे. शिवसैनिकांनी यावेळी घोषणाबाजी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. राणा दाम्पत्यासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. राणा दाम्पत्याची RT-PCR चाचणी करण्यात आली. पोलिसांना राणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. रवी राणांना तळोजा कारागृहात पाठवलं जाणार आहे. तळोजा कारागृहाबाहेर शिवसैनिकांनी जमायला सुरुवात केली आहे. तिथे घोषणाबाजी सुद्धा करायला सुरुवात झाली शिवसैनिकांकडून. तर नवनीत राणा यांची भायखळ्यात रवानगी होणार आहे. या दोघांवरही म्हणजे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. राजद्रोहाचा गुन्हा म्हणजे काय, त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. कायद्याने प्रस्थापित शासनाविरुद्ध द्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरवणे किंवा तसा प्रयत्न करणे, बोलण्याने, लिखाणाने, चिन्हांचा वापर करून किंवा दृश्य हावभावांचा उपयोग करणे, तसंच इतर कोणत्याही मार्गाने तशा हेतूने कृत्य करणे म्हणजे राजद्रोह. आणि हाच गुन्हा या दोघांवर दाखल करण्यात आलेला आहे. आमचे दोन प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत ज्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. विशाल पाटील आपल्या सोबत आहेत आणि विनोद राठोड आपल्या सोबत आहेत. विशाल आणि विनोद, आता आपण बघतोय की न्यायालयीन कोठडी या दोघांनाही सुनावण्यात आलेली आहे. रवी राणा यांची तळोजा जेलमध्ये रवानगी होतीये आणि नवनीत राणा यांची भायखळ्याला रवानगी होणार आहे. विशाल, सुरुवातीला तुमच्याकडे येते. तुम्ही आता कुठे आहात, काय अपडेट? सुवर्णा, मी आता आहे भायखळा येथील जेलच्या बाहेर. आत्ताच्या जर आपण या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला काहीसा पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं तळोजा
विशाल, तुझ्याकडे काही क्षणात पोहोचते. तुझा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. भायखळा जेलच्या बाहेर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील उपस्थित आहेत आणि तळोजा कारागृहाच्या बाहेर विनोद राठोड उपस्थित आहेत. सुरुवातीला विनोद यांच्याशी बोलूया. विनोद, शिवसैनिक जमायला लागलेले आहेत तळोजा कारागृहाबाहेर आणि घोषणाबाजी ते करतायत असं कळतंय. काय अधिक सांगाल? नक्की आज ज्याप्रमाणे हनुमान चालिसावर राजकारण तापलं आहे आणि त्यानंतर मात्र राणा दाम्पत्याने कोठडी सुटावली आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी तळोजा जेल समोर शिवसैनिक जमले आहेत आणि त्यांचं जे रवी राणा या ठिकाणी येणार आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. बघू शकता कशा प्रकारे शिवसैनिकांची घोषणाबाजी आहे. समोर तळोजा जेल आहेत आणि त्या तळोजा जेलमध्ये इथे रवी राणा यांची रवानगी होणार आहेत. पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त लागला आहे आणि काय नेमकं या शिवसैनिकांची भूमिका आहे, शिवसैनिकांचं काय मत आहे आपण विचारूया. त्यांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की माळही या ठिकाणी आणला आहे, पेढा या ठिकाणी आणला आहे. पेढा कशासाठी आणला आहे, माळ कशासाठी आणली आहे हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया. शिवसैनिकांची घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे. मला एक सांगा की हे जे माळ आहेत आणि हे पेढे आहेत कशासाठी आणले जातात? तुम्ही बघितलं असेल ज्या नवनीत राणा आणि रवी राणा ज्यांना आता तुरुंगाची हवा खावी लागते त्यांची मनोकामना होती की मातोश्रीच्या बाहेर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करावं, देवाची भक्ती करावी. तर आम्ही युवा सैनिक शिवसैनिक आम्ही 2 दिवस तोच त्यांची वाट बघत होतो का ते कधी येतील, आरती करतील आणि आम्ही त्यांना प्रसाद देऊ, त्यांचं स्वागत करू. पण ती संधी आमची चुकली आणि ते आम्हाला न भेटता माहेरी निघून गेले, सरकारी माहेरी निघून गेले. त्याच्यामुळे आमचा जो प्रसाद आहे तो आम्ही त्यांना घेऊन आलोय, जेणेकरून आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही त्यांची हनुमान चालिसेचं पठण तर झालं नाही पण तो प्रसाद जो होता तो निदान त्यांना आम्ही प्रसाद देण्याच्या भूमिकेने इथे घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी माळ पण आहेत. हे माळ तुम्ही कशासाठी आणलं आहेत? ही माल याच्यासाठी आणलेलं आहे का त्यांना जेव्हा आता ते येणार त्यांचं माल स्वागत करण्यासाठी. तुम्ही इथे जमले आहेत, काय नेमकं कशासाठी जमले आहेत? आप तुम्ही पण आहे इथे कशा? लोगों का ये चीज़ के ऊपर विरोध है कि मातोश्री जैसी जगह पे जहाँ पे अच्छे अच्छे लोगों को परमिशन लेनी पड़ती है और जाके आज की तारीख में जो है इस तरह का करके जो है माहौल ख़राब किया जा रहा है, जो नहीं होना चाहिए. देखो सब लोग इतने वरिष्ठ लोग हैं, इनका काम बनता है कि सोसाइटी में अपने सब जगह पे एक एटमॉस्फेयर ऐसा फैलाओ कि भाई एक भाईचारा क्रिएट हो. इस तरह से नहीं, हर किसी को अपना धर्म निभाना उसके पास उसका वो राइट्स है. बस फिर वो हिंदू हो, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो या कोई भी धर्म का हो. बट इस तरह से अगर जो आज की तारीख में माहौल क्रिएट हो रहा है, इससे क्या होगा, इससे जो है एक अलग माहौल क्रिएट होगा जिससे अशांति फैलेगी. तो ये नहीं होना चाहिए. आणखी काही कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे, त्यांच्याशी बातचीत करूया. हा प्रसाद तुम्ही त्यांना देण्यात येणार आहे, कशा प्रकारची यावेळेस त्यांची हे असणार आहे की माळ तुम्ही पण माळ घेतला आहे, म्हणजे हे 2 माळ कोणाकोणासाठी आहेत? आता तसं सांगायचं म्हटलं तर आम्हाला तर खबर आलेली आहे नवनीत राणा आणि त्यांचे रवी राणा हे जो दोघांपैकी जे कोणी असतील त्यांचं आम्ही इथे या ठिकाणी स्वागतच करणार आहोत. रवी राणा येणार आहे त्यांचं आम्ही इथं स्वागतच करणार आहोत. कारण हिशोबाने त्यांना जेवढा प्रसाद भेटायचा आहे तो कमी भेटला असला तर आज इथे या ठिकाणी आम्ही अवजितदादा आणि आम्ही खारघरमधले सगळे शिवसैनिक त्यांना पूर्णतः प्रसाद देऊनच जाणार आहोत. तोंड गोड करण्यासाठी या ठिकाणी प्रसाद आणला आहे. प्रसाद तुम्ही हा प्रसाद कुठून आणला आहे आणि त्यांची निवड कशा प्रकारे, हे हाच प्रसाद त्यांना आवडेल असं का? नक्कीच, कारण आम्हाला जे त्यांची ज्या पूजा करण्याच्या मागचं जो सगळं त्यांचे जे खेळ चालू होता त्या दृष्टिकोन आम्हाला कळतोय का हाच प्रसाद त्यांच्या योग्य आहे. कारण त्यांना फक्त धोंड करायचं होतं, हनुमान चालिसेच्या देवाच्या नावाने खाली फक्त त्यांना एक तमाशा करायचा होता. त्यांच्या मनात जर श्रद्धा असती अमरावतीत बसून त्यांनी हनुमान चालिसेचं पठण केलं असतं, पण त्यांना ते करायचं नव्हतं. मग त्यांना तमाशा करायचा होता म्हणून आम्ही त्यांच्या लायकीची जी त्यांच्या पोटाला आराम देईल आणि त्यांचे जे 2 दिवस झाले त्यांच्या जे पोटात आग उठते मातोश्री ती शांत होईल, ती मिठाई आम्ही त्यांना घेऊन आलो आणि त्यांना देणार आहोत. कारण तुम्ही बघत असाल या दोघं दाम्पत्याच्या आणि त्यांच्या मागे जी शक्ती आहे, मी आज उघड नाव घेतो का त्यांच्या मागे जी BJP वाल्यांची शक्ती आहे, त्यांचं फक्त एकच उद्दिष्ट होतं, उद्धव साहेबांना हिंदुत्वावर त्यांची प्रतिमा मलिन करून त्यांना हिंदू मुस्लिममध्ये दंगल घडवायचे किंवा मुंबईतलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं आहे. आता तुम्ही बघत असाल मुस्लिम भाऊ बंधू आम्ही सगळे एक आहोत,
शिवसेनेत खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत. मग जिथे जातीय सलोखा सर्व व्यवस्थित असताना उद्धव साहेब मुख्यमंत्री असून सर्व लोकांना एक समान वागणूक देऊन पुढे नेत असताना हे त्यांच्या मनात खुपतंय. जी सत्ता त्यांच्या हातातून गेलेली आहे ती कुठंतरी आज तुम्ही बघताय दिल्लीचं वातावरण काय आहे, तिथे त्यांची सत्ता नाही, तिथेही तेच आहे. महाराष्ट्राचं काय, या सगळ्याचा आढावा घेऊया. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतायत. थेट प्रक्षेपण षण्मुखानंद सभागृहातलं हे प्रक्षेपण आहे. मोदी कार्यक्रमस्थळी म्हणजे षण्मुखानंद हॉलला पोहोचलेले आहेत. लता मंगेशकर पुरस्कारानं पहिल्या लता मंगेशकर पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या स्थळी ते पोहोचलेले आहेत. षण्मुखानंद सभागृहामधून हे थेट प्रक्षेपण आपण बघतोय. आत्ता प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला जातोय आणि मग दीप प्रज्वलन केलं जाईल. आशा भोसले आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. उषा मंगेशकर आहेत. मंगेशकर कुटुंबियांमधल्या तिघी भगिनी आणि नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर आपल्याला दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला 24 अप्रैल लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान होणार आहे. पूरी श्रद्धा से नमन किया जाता है, लेकिन ये पता नहीं था कि ये भी दिन आएगा कि बीच में दीप प्रज्वलन. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय. दीप ज्योति नमोस्तुते. मंगेशकर परिवार एवं आदरणीय प्रधानमंत्री जी आपके साथ बैठने आ रहे हैं. क्योंकि ये प्रधानमंत्री केवल देश के प्रधानमंत्री नहीं है, देश के लोगों के प्रधानमंत्री हैं. देवियों और सज्जनों, मेरी नजर में कम से कम एक मंगेशकर ने संगीत शिक्षा को प्राथमिकता न देकर परिवार की जिम्मेदारियों को बखूबी निभाया है, निभाते आ रहे हैं. आदिनाथ मंगेशकर पर्दे के पीछे लाइमलाइट से दूर अपनी फर्ज निभाते जाते हैं और वो भी बखूबी. बल्कि उनका सिद्धांत है प्रोजेक्ट दर प्रोजेक्ट कि अगर काम सही हुआ तो क्रेडिट आपकी, अगर कोई गलती हुई तो वो गलती मेरी. आदिनाथ मंगेशकर युवावस्था से ही परिपक्व निर्णय लेने के आदी हैं. आज भी आप अपने पिता पंडित हृदयनाथ मंगेशकर की जगह संभाल रहे हैं. देवियों सज्जनों, स्वागत शब्दों के साथ आदिनाथ मंगेशकर. Namaskar. A very warm welcome
to one of the greatest leaders this planet has ever seen, our honorable and most beloved Prime Minister, the truly one and only Gurudev Yuga Purush, Shri Narendra Damodar Das Modi. A very warm welcome to His Excellency, the Honorable Governor of the State of Maharashtra, Adarniya Shri Bhagat Singh Ji Koshyari Ji. I'm sure the audience will understand what kind of emotions I'm going through. It is so overwhelming to be in the presence of Gurudev, honestly. So, a very warm welcome to a galaxy of dignitaries that is here. There is an absolute galaxy of dignitaries present here. There is everybody from various walks of life. And there's such a large galaxy that I will simply say a very warm welcome, sirs, to all of you. All these years, it was my father, Pandit Hridaynath Mangeshkar ji, who would always deliver the welcome address and give a little bit of information about our trust. This year he is unable to do so because he is in the hospital currently. By the grace of God, he will be back home in the next 8 to 10 days. He is stable and doing well. The Master Dinanath Mangeshkar Smriti Pratishthan is a registered public charitable trust, registered in the year 19 Charity Commissioner in Pune. The funds have been collected by none other than Honorable Didi herself, and that is how the trust was born and the trust was formed. One of the activities of this trust is that on the 24th of April, every day, just celebrated or let's say commemorated or marked with a function. For 79 years, without break, this tradition has carried on. And for 79 years, Didi herself was at the helm of affairs and she conducted everything. And this year marks the 80th anniversary of Master Dinanath Mangeshkar ji. The trust felicitates with Master Dinanath Mangeshkar Awards various legends from various fields. We also have scholarships for students and ailing artists and senior artists who are in the need of medical aid or medical help. Bharat Ratna Lata Didi, the voice of patriotic India, had a very selfless dedication to the nation. She was a philanthropic visionary. She set up the Dinanath Mangeshkar Hospital to provide ethical medical services of the highest quality to patients at an affordable cost without discrimination whatsoever. Whether it be stepping up in the aid of the families of our great martyrs by committing help for them, help the BSF Jawans, or even the COVID relief and vaccination activities, amongst many others. Lata Didi personally, with her family and through the Master Dinanath Smriti Pratishthan and the Lata Mangeshkar Medical Foundation, was always in the forefront. Her life was dedicated to her music and her nation. In her memory, the Lata Dinanath Mangeshkar Award is being instituted, and this is its founding year.
This is the year of its institutionalization. And every year, it will be given to only one individual. This is the founding year of the award, and every year it will be given only to one single individual who has sacrificed his life to make path-breaking, spectacular, and exemplary contributions to the nation and its people. There can't be another name for this. परमादरणीय प्रधानमंत्री महोदय श्री नरेंद्र मोदी जी leads by example. He is an international statesman who has made India a world leader. The spectacular progress, yes, don't hold back. He has made India a world leader. The spectacular progress that is taking place in every aspect and dimension in our beloved motherland is entirely because of him. One of the greatest leaders our great nation has seen in its glorious history of thousands of years. Shri Narendra Bhai Damodar Das Modi is a most dynamic leader whose charismatic leadership is being talked about, appreciated, adored globally. Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas has been the motto of this selfless, glorious son of Mother India. Sir, on behalf of the entire Mangeshkar family, sir, and the entire Master Dinanath Mangeshkar Smriti Pratishthan, and the entire Lata Mangeshkar Medical Foundation, sir, सर हम लोग धन्य हैं, हम लोग कृतकृत्य हैं कि आपने हमारा आमंत्रण स्वीकारा और आप यहाँ स्वयं पधारे. So this is a moment, I think, which will live with us even probably in our next life. We are so humbled and we so deeply appreciate, sir, your magnanimous gesture, sir, in coming here in person to receive the first ever Lata Dinanath Mangeshkar Puraskar. Yet again, a very warm welcome to every single individual. Everybody's invitee, so a warm welcome to everybody. And yet again, a very, very grateful thanks to our beloved and honorable Prime Minister, Sir, Shri Narendra Modi ji, our honorable Governor, Sir, Bhagat Singh ji, Koshyari ji, and the entire galaxy of dignitaries of various walks of life that I'm seeing here. So thank you, everybody. Thank you for coming here and showering your love upon the family. Thank you for helping us share the legacy of Lata Didi. And thank you, sir. Thank you so much, sir. देवियों और सज्जनों, मैं यहां पहली बार पोडियम पर आया आज, तो मुझे कुछ आभास सा हुआ कि अभी पीछे से महीन सी मीठी सी आवाज आएगी और शरारत के अंदाज में पूछेगी, आपको सॉन्ग लिस्ट मिल गया ना? क्योंकि आज अगर वो होती तो ये मेरा उनके साथ 143वां कार्यक्रम होता. Adinath works like clockwork.
इन्होंने सब कुछ बता दिया है, मेरा काम थोड़ा कम थोड़ा आसान कर दिया है। एक बात अवश्य कहूं इस अवार्ड के बारे में, इसका नाम, इसका शीर्षक, देखिए लता मंगेशकर अवार्ड नहीं है, कह सकती थी, यह है लता दीनानाथ मंगेशकर अवार्ड। कितना पुनीत नाम है। आप जानते हैं ये नाम उन्हें बहुत पसंद था। कौन सा नाम? केवल लता नहीं, केवल मंगेशकर नहीं, लेकिन लता दीनानाथ मंगेशकर। बहुत सालों पहले उनकी पहली रेडियो इंटरव्यू श्रृंखला में मैंने एक सवाल पूछा था कि जब आप आई तब तो एक्टर, एक्ट्रेसेस, कलाकार सारे अपने नाम बदल लेते थे, अपनी असली पहचान जरा छिपा लेते थे कुल नाम के पीछे। आप तो मंगेशकर हैं जो चिल्ला चिल्ला के शायद कह रहा है कि मैं हिंदी भाषी नहीं हूं, और आप हिंदी उर्दू भाषी फिल्म जगत में अपना स्थान बनाने चली हैं। तो कोई आर्टिस्टिक सा नाम क्यों नहीं रख लिया? समझिए गीतांजलि, कोई कुमारी या कोई बाला। तो उन्होंने वो उनकी अर्थपूर्ण दृष्टि के साथ कुछ रुक के कहा कि नहीं हरीश जी, मुझे ये नाम बहुत अच्छा लगता है, यानी लता या मंगेशकर नहीं, लता दीनानाथ मंगेशकर जब ये साथ में लिया जाता है। मैं आपको एक किस्सा बताती हूं, सच्ची बात है। 1941-42 की बात है। खजांची फिल्म के गाने बड़े हिट हुए थे, तो उनकी एक गायन स्पर्धा उन्होंने की थी जो शहर शहर जाती थी। तो हमारे शहर में आई थी, मैं उसमें भाग लेना चाहती थी। पिताजी ने ना कहा कि तू जीतेगी नहीं तो मंगेशकर नाम का क्या होगा। तो मैं छुप छुपा के गई थी। मुझे ये तो याद नहीं है कि मेरे गाने पर कितनी तालियां पड़ी, हालांकि उनको पहला पुरस्कार मिला था। लेकिन मुझे ये अच्छी तरह याद है जब बच्चे स्टेज पर उनको बुलाया जाता और पूछा जाता कि तुम्हारा नाम क्या है, तो मैंने बड़े गर्व से कहा लता दीनानाथ मंगेशकर। और हरीश जी जो तालियां पड़ी उसकी गूंज अभी तक मेरे कानों में है। तो और उन्होंने इस नाम के बारे में यह भी कहा कि वो प्रतियोगिता थी खजांची फिल्म के लिए, जिनके म्यूजिक डायरेक्टर थे मास्टर गुलाम हैदर। और तब मैं कहां जानती थी कि अभी 10 साल के अंदर वो मेरे जीवन को, मेरे करियर को एक नया मोड़ देने वाले हैं। यूं समझिए ये खजांची और वो प्रतियोगिता तो मेरे जीवन में एक कुंडली बनकर आ गई। मुझे ये बताया गया है कि मैं आपसे कुछ ऐसी बातें साझा करूं जो कम जानी गई हों, और मुझे सौभाग्य से इसका अवसर मिला है। देखिए, लता मंगेशकर के बारे में सब कोई सब कुछ जानता है, लेकिन अगर किसी व्यक्ति को सही तरीके से जानना है तो उसके स्वभाव की बारीकियां जाननी पड़ेंगी। और लता जी के स्वभाव में कुछ ऐसी चीजें थीं जो उनके महाव्यक्तित्व के अंचरे के नीचे छुप जाती थीं, दब जाती थीं। आप जानते हैं, एक था गुस्सा, उनकी नाक पर गुस्सा रहता था। बहुत कम लोग ये जानते हैं फिल्म इंडस्ट्री में भी। तो उन्होंने क्या किया? उन्होंने कहा कि देखिए, श्रीमद् भगवत गीता के बारे में बहुत कहते हुए सुना जाता है कि ये कोई इसे धार्मिक पुस्तक न समझें, ये तो जीवन जीने की कला की मार्गदर्शिका है। लेकिन कितने लोग
उसमें जो गुण दिए गए हैं वो आत्मसात करते हैं। मैंने किए हैं कम से कम 2 श्लोक, एंड दे आर वेरी रेलेवेंट टुडे। उन्होंने कहा, एक श्लोक है, क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृति विभ्रम, कि क्रोध सम्मोहन पैदा करता है और वो विनाश की तरफ ले जाता है। कहा, जब भी मुझे गुस्सा आता मैं चुप होकर उस श्लोक का पठन करती और उसकी वजह से उन्होंने अपने क्रोध को उपेक्षा में तब्दील कर दिया। लता जी के बारे में कहा जाता था कि लता जी के तुणीर में, तरकश में सबसे तीक्ष्ण शस्त्र अगर कोई था तो वो था उपेक्षा, इग्नोर अ पर्सन। अगर आसपास वाले किसी ने कोई गलती की है तो उसे डर इस बात का नहीं लगता था कि लता जी क्या कहेंगी, डर ये लगता था कि कुछ भी नहीं कहेंगी। और मैंने पूछा, दूसरा श्लोक? कहा, दूसरा श्लोक तो यूं समझिए मेरा जीवन ही है, मेरी कार्यशैली ही है। और आप जानते हैं, बाय द वे, ये मेरी बात हो रही थी उनसे उनके आखिरी कोई 1 महीने में, जब अंतिम बार वो अस्पताल गई, उससे 15 दिन पहले मुझे बुलाया था और कमरे में बैठ के दुनिया भर की चीजों के बारे में बस बतियाती रही। उनको हंसने का और बतियाने का बहुत शौक था। तो कहा, जानते हैं जिस दूसरे श्लोक की आप बात कर रहे हैं, उनकी वजह से, उस श्लोक की वजह से तो मैं नरेंद्र मोदी जी से मिली। मैं नहीं जानता कि आदरणीय प्रधानमंत्री ये जानते हैं या नहीं। और वो श्लोक है, बुद्धि युक्तो जहाती है उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व, और उसका मुख्य भाग है योग कर्मसु कौशलम। उन्होंने कहा, पूरा श्लोक भी नहीं, श्लोक का चतुर्थांश, योग कर्मसु कौशलम, यानी कि कुशलता से किया गया कार्य स्वयं योग है। Translated in English, it would mean work done to perfection is itself your greatest reward. उन्होंने कहा कि मैंने पैसों के लिए, ख्याति के लिए कभी काम नहीं किया। और पिछले कुछ अरसे से मैं देख रही हूं, कोई 15-20 सालों से, कि एक व्यक्ति है जो पूरे समर्पण के साथ काम करता है। और समर्पण अपने प्रति नहीं है, वो समर्पण है समाज के प्रति, राज्य के प्रति और उससे शीर्ष देश के प्रति। आपको पता है, जब मोदी जी से किसी ने पूछा था कि आपकी दिनचर्या क्या है, व्हाट इज योर टिपिकल डे, आप सुबह क्या खाते हैं, जिस तरह से अर्जुन ने पूछा था ना, स्थित प्रज्ञ से का भाषा, तो मोदी जी ने जवाब दिया था, सुबह उठ के पहले तो मैं 1-1.5 किलो गालियां खाता हूं। ये तो हंसी की बात हुई। उन्होंने कहा, लता जी ने कहा, इतना विरोध होने के बावजूद वो उस विरोध का जवाब गुस्से में नहीं देते, वो अपना काम करते रहते हैं। और वो काम अपने लिए नहीं होता,
सारे देश के लिए होता है। आज का ही दिन ले लीजिए, मैं अचंभित हूं। सुबह 11 बजे मन की बात, उसके बाद जम्मू में पंचायत के साथ मीटिंग्स, कितने सारे निर्णय लिए, स्पीच दी, शाम को यहां। मेरा ऐसा ख्याल है अभी तो रात होने में 6 घंटे उनके लिए बाकी है। उनकी, लता जी की, मुझे 11 मिनट दिए गए हैं, अभी 7:30 हुए हैं। उनकी लता जी की दूसरी एक खासियत, जिसे कहें स्वभाव की बारीकी, वो थी सेंस ऑफ ह्यूमर, शरारत, खिलंदड़ापन, जिसे कहेंगे किसी भी चीज में से निर्दोष हास्य ढूंढना। आप चाहें तो मैं 2-3 ऐसे ही निर्दोष आपको उदाहरण दे सकता हूं। इसमें मिमिक्री भी शामिल है उस निर्दोष हास्य में। राजेश रोशन की एक रिकॉर्डिंग हो रही थी बहुत अरसे पहले, मैं किसी कारण के साथ था महबूब स्टूडियो में। तू मुंह न मोड़, तू ये न कर, तू वो न कर, ऐसा कोई 3-4 छोटे बहर की कविता थी। तो रिहर्स करते हुए, गाना उठाते हुए, उन्होंने मुझे चुपके से कहा कि ऐसा लगता है एक लड़की 3-4 अपने बॉयफ्रेंड से कुछ कह रही है, तू ये मत कर, तू ये मत कर, तू ये मत कर, गाना खत्म होने के बाद तय करती हूं। और उसी मस्ती में सीखा गाना, उसी मस्ती में गाया। मैंने कहा लता जी यहां लगभग 45-50 म्यूजिशियंस हैं, आपको लाइव गाना है। हाँ तो क्या हुआ? और राजेश रोशन का कमेंट था उसके बाद, उनको पता नहीं था कि ये मजाक चल रहा है, दीदी आज तो आपने बहुत ही अच्छा गाया। वॉशिंगटन डीसी में मैंने पहली बार लता जी के लिए विदेश में मैं शो एंकर कर रहा था। 1980 की बात है, तब भी आतंकवाद ने अपने पैर पसारने शुरू किए थे और देयर वाज अ बॉम्ब स्केयर इन JFK सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स। और एक वो शो था जो अपवाद स्वरूप देर से शुरू हुआ, कोई 25 मिनट देर से, लेकिन एहतियातन एक बड़ा सा श्वान हमारे साथ, जहां सारे आर्टिस्ट बैठे थे, छोड़ा गया कि भाई ये ध्यान रखेगा, वो कुछ होगा तो ये बताएगा। तो हम लोग सब इंतजार में बैठे थे कि कब पर्दा खुले, शुरू हो। लता जी अपनी पायल ठपकारती हुई वहां बैठी थी और कहा कि एक ख्याल आता है, बाहर तो हड़बंग मचा हुआ है, एक टिकट नहीं मिल रहा, सुना है ब्लैक भी हो रहा है, वो भी अमेरिका में, और ये जनाब यहां पसर के पड़े हैं कलाकारों के बीच में। कहीं इसको हमारे गाने अच्छे लगे तो अपनी भाषा में तारीफ न करे। और मेरे साथ एक बहुत शरारत की थी। इंटरनेशनल फ्लाइट्स में मेरा चेक्ड इन बैगेज बहुत देर से आता था, खो जाता था, और इसकी मुझे बड़ी शर्म होती थी, बड़ी झेप लगती थी। मैंने जिम्बाब्वे, हरारे जिम्बाब्वे से मुंबई आ रहे थे हम, साउथ अफ्रीका से होते हुए, सबका सामान आया, मेरा नहीं आया, और मुझे काटो तो खून नहीं। कितना बुरा लगता है कि बार बार मेरे ही साथ होता है। बट लता जी डिडंट टेक इट सो सीरियसली, लेकिन फिर भी वो शरारत तो थी ही। तो उनको पता नहीं था मैं सुन रहा हूं, क्योंकि उनकी आवाज में ऐसा, जिसे मराठी में फेंक कहते हैं, ऐसा प्रक्षेपण है, ऐसा प्रोजेक्शन है कि धीमे से बोलें फिर भी दूर तक उस दिशा में, यानी कि माइक को सीधे टकराए। तो मैंने सुन लिया। उन्होंने अपने भांजे योगी
योगेश से कहा कि ऐसा कर, तू हरीश जी से कह कि वहां लॉस्ट एंड फाउंड में जाएं और एक गाना गाएं, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, तो मिल जाएगा सामान। ये बातें चलती रहेंगी। उनके स्वभाव की एक गहरी बात सिर्फ बताता चलूं कि वो भली थीं, भोली नहीं थीं। मदद करने के लिए सदैव तैयार रहती थी। मुझे याद है एक बांसुरी वादक, शब्द तो शायद आज सरकार अलाउ नहीं करती, कुछ हमारे समाज में कुछ निम्न कक्षा में जीने वाला वो लड़का था, लेकिन बहुत अच्छा बांसुरी वादक था। तो यूं समझिए कि उनके लिए लड़ाई शुरू कर दी। म्यूजिशियंस एसोसिएशन में बात की, रिकॉर्डिंग्स में बात की, अपने लिए जहां जहां होते थे उनको ले जाती थी, और लोग ताना कसते थे कि क्यों ऐसा करना चाहिए, इतने अच्छे अच्छे बड़े हैं। बहरहाल म्यूजिशियन एसोसिएशन की बात है, उन्होंने उसमें भी बड़ी मदद की थी। अगर लक्ष्मीकांत प्यारेलाल ने शुरुआत की अपनी म्यूजिक डायरेक्शन में, तो वो भी उनकी वजह से। अरे 84 साल में उन्होंने एक युवा कंपोजर शमीर टंडन को म्यूजिक डायरेक्टर बनाया कि अगर तुम प्रामाणिकता से काम करोगे, मैं तुम्हारे साथ हूं, और मैंने तुम्हारी धुनें सुनी हैं, बहुत अच्छी हैं। लेकिन अन्याय कभी नहीं सहती थी, और वो कब से लेकर जब वो कोल्हापुर में, अभी तो 48-49 का साल भी नहीं आया था जिसने उन्हें शीश तक पहुंचाया। चलिए हम इतनी, लेट्स एंड ऑन अ लाइटर नोट। उनकी 80वीं सालगिरह पर एक गीतकार ने श्री कृष्ण से एक छोटी सी शिकायत की थी कि रात मेरे सपने में आए कृष्ण मुरारी, पांव पकड़कर उनके मैंने पूछा, हे गिरधारी, तुमने कहा था हर युग में आओगे कष्ट मिटाने, इस युग में ना आए तुम क्या भूले वचन पुराने। बोले वचन न भूला, न भूला पीड़ पराई, मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई। ये बंसी वो बंसी जो 7 सुरों की मीठी धुनें सुनाए, प्यार का रस बरसाए, जो दिल का दर्द मिटाए। षण्मुखानंद सभागृहामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो। पुन्हा थेट प्रक्षेपण बघणार आहोत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। नायगा के बीच